महाराष्ट्रामध्ये कालच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तर बिहारमध्येही विधानसभा निवडणुकांचं पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे। त्यामुळे मुंबईतले विरोधक आक्रमक झालेत, तसे दिल्लीतलेही। शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात गेलेत, तर तिकडे दिल्लीमध्ये राहुल गांधींची हायड्रोजन बॉम्ब पीसी झाली आहे। आजच्या चर्चेचे हेच दोन विषय असणार आहेत। ठाकरेंचा दौरा आणि गांधींच्या आरोपांचं विश्लेषण करण्यासाठी आजच्या या 0 आवरमध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। त्याचवेळी राज्यातही उद्धव ठाकरेंच्या 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये आरोपांची राळ उठली आहे। तातडीने कर्जमाफीची मागणी ठाकरेंनी केली असताना भाजपने मात्र हा दौरा म्हणजे मतपेरणी असल्याचा आरोप केलाय। आणि यावर आधारितच आजचा आमचा पहिला प्रश्न आहे। हा प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्वरित कर्जमाफीची मागणी करत शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले। ते 4 दिवसांच्या मॅरेथॉन दौऱ्यावरती आज मराठवाड्यामध्ये पोहोचले आणि आपल्या या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची तातडीने मदत या मागण्या सातत्याने लावून धरल्या आहेत। जवळजवळ प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी या मागण्यांचा पुनरुच्चार केला। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली, तीही खास ठाकरे शैलीमध्ये। आणि या विषयावरती चर्चा करायला आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्याशी आपण दोघांशी संवाद साधणार आहोत। दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते मी आजच्या 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये। सुरुवात करूया। जयश्री ताई, तुमच्याकडे येते। मला सांगा की मदत मिळालेली आहे आता अनिल बोंडे यांनी सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर केवळ ठाकरेंची मतपेरणी आहे। या दोन मुद्द्यांवरती आपलं मत काय आहे? 100 चूहे खाके दिल्ली चली हज को, ही जी काही म्हण आहे, मला असं वाटतं तसं हे सगळं बोलणं आहे। एकीकडे याच भाजपाचे मंत्री असतील, यांचे भाजपाचे पदाधिकारी असतील, कोणी साले म्हटलं शेतकऱ्यांना, कोणी शेतकऱ्यांना लाचार म्हटलं, कोणी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं, आणि यांच्या एका मंत्र्यांनी तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं म्हटलंय। एकीकडे ठाकरेंचा ब्रँड संपला असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस सुरू होत नाही। शिवसेना हा पक्ष सातत्याने जनसामान्यांच्या, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लढत आलाय, आणि लोकांच्या प्रश्नासाठी लढणं, भांडणं हा शिवसेनेचा धर्म आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी यापूर्वी सुद्धा मराठवाड्याचा दौरा केलाय। मराठवाड्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जवळपास 80 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचं नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालंय, आणि त्यात एकट्या मराठवाड्याचं नुकसान हे जवळपास 32 लाख हेक्टरहून अधिक झालेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अशा परिस्थितीमध्ये जी लोक म्हणतात की फडणवीसांनी अभिवचन दिलंय, शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा 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 असं म्हणणारं हे अभिवचन पूर्ण करायला फडणवीसांना कोणता मुहूर्त अजून मिळत नाहीये, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना पडलाय। आणि त्या आक्रोशातून शेतकरी लोक आज उद्धव ठाकरे साहेब जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, लोक स्वतःहून समस्या मांडतायत, लोक सांगतायत। जी म्हणतात की उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही, त्यांनी एकदा इतिहासात डोकावून पाहिलं पाहिजे। इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी दिली असेल तर ती देणारे होते उद्धव ठाकरे साहेब, आणि इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची थाप जर कोणी मारली असेल तर ती मला वाटतं की आजच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली। एकीकडे एक मिनिट, मला काही मुद्द्यांवर बोलायचं आहे। प्रामुख्याने उद्धव ठाकरे साहेबांनी केवळ बोलून दाखवलं नाही, तर शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे त्यावेळी कोणतीही निवडणूक नसताना, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आमची सत्ता आल्यानंतर आघाडीची शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ, त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी तो शब्द ते जागले आणि त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जाहीर केली। 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं कर्ज हे सगळ्यांचं त्यांनी माफ केलं। 21 डिसेंबर 2019ला ही घोषणा झाली। घोषणा करून फक्त उद्धव ठाकरे साहेब थांबले नाही, तर त्यांनी ते करून दाखवलं। आज जी लोक बोलतायत ती लोक करत नाहीयेत। मला या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। 2020ला ज्यावेळी आमची सत्ता होती आणि आज 2025 आहे, आपण फरक पहा की काय परिस्थिती आहे। आज जर आपण पाहिलं तर कपाशीचे भाव हे 2020 मध्ये 11,000 रुपये होतं कपाशी, आणि आजची परिस्थिती 6,000 रुपये क्विंटल आहे। सोयाबीन 5,000 होतं 2020ला, आज परिस्थिती आहे 3600 रुपये सोयाबीन जात आहे। तूर 11,000 होती, आज परिस्थिती आहे 6,500 भाव आहेत। 5 वर्षामध्ये खतांचे भाव 40% वाढलेले आहेत।
एकीकडे जर पाहिलं आपण 10-26-26 हे खत ज्यावेळी बर, 2020 ला आमची सत्ता होती 1170 बरं, प्रति जयश्रीताई बॅग तुमचा होतं. मुद्दा कळला. CCI अनिलजी, मला असं वाटतं की प्रक्रिया सुरू जयश्रीताईंच्या झाली. प्रश्नामध्ये असं- असं याची असं अंमलबजावणी कधी होणार असा एक महत्वाचा हा, मुद्दा आहे मी की तेच सांगते, अंमलबजावणी कधी होणार. आकड्यांचा खेळ फार चांगल्या पद्धतीने मांडता नाही, येतो. ते तुम्हाला अंमलबजावणी सुरू आहे. कर्जमाफीचा मुहूर्त सापडत नाही. तुम्ही जयश्रीताई कारखान्यावर काय कर्जमाफीचं गृहिणी देता? असतील. गृहिणीला सगळ्यात नाही, जास्त जूनमध्ये कर्जमाफी करणं या यासाठी राज्यातली गृहिणी आवश्यक आणि आहे. शेतकरी स्त्री ही सगळ्यात नाही, जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकते की तुमच्या एक सरकारमध्ये महत्त्वाची किती गोष्ट- मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होत आहे. जयश्रीताई, मी तुमच्याकडे येते आणि तुमचं उत्तरही म्हणजे तुमचा प्रश्न किंवा उत्तरही आपण याच्यावरती घेऊया. पण एक प्रश्न असा विचारायचा होता की बच्चू कडूंनी विरोधकांकडनं आणि खास करून उद्धव ठाकरेंकडनं हायजॅक केलेला कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत असाही दावा केला जातोय. त्यावरती आपलं काय उत्तर आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा अगदी सुरुवातीपासून लावून धरलेला आहे. कोणाकडनं मुद्दा हायजॅक करण्याचा प्रश्नच नाही. मी आधीच सांगितलं की शिवसेना सातत्याने कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी भांडते आणि ज्यावेळी संधी उद्धव ठाकरे साहेबांना होती, साहेबांनी ती कर्जमाफी करून दाखवली. इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करून दाखवली. दुसरा महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी जे सांगितलं जातं की 31,000 कोटींचं पॅकेज दिलं अतिवृष्टीसाठी. आज अनेक गावं आहेत की जे या पॅकेजमध्ये अंतर्भूत केलेली नाहीत. त्या पॅकेजलाही यांनी पुन्हा मग अटी शर्ती लावलेल्या आहेत. मनरेगा, पंचनामे आणि या पॅकेजची मदत अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. जिथे जमा झाली ती इतकी तुटपुंजी आहे की थट्टा करताय की काय तुम्ही शेतकऱ्यांची, असा रोष शेतकऱ्यांमधनं येतोय. पीक विम्याच्या रकमा कुठे 6 रुपये, 12 रुपये, 60 रुपये हे आपल्या माध्यमातूनही माध्यमांमधूनही लोकांसमोर आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड रोष आहे. दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की या राज्य सरकारला, महायुती सरकारला आरसा दाखवण्याचं काम त्यांच्याच मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी केलंय. माझे या ठिकाणी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचं मत मांडत असताना कृपया आपण अभ्यासही केला पाहिजे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये एका प्रश्नावर जो प्रश्न सत्ताधाऱ्यांमधल्याही आमदारांनी विचारलाय, विरोधकांनी विचारलाय, त्या प्रश्नावर उत्तर देताना लेखी उत्तरात त्यांनी माहिती दिली की दिवसाला आज त्या ठिकाणी 8 शेतकरी आत्महत्या करतायत. जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये पश्चिम विदर्भात 257 तर इतर राज्यभरामध्ये 767 आत्महत्या झाल्यात आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेल की अमरावती जिल्ह्यामध्ये 42 आत्महत्या जानेवारी ते मार्च या 2-3 महिन्याच्या कालावधीत झाली. मग असं जर असेल, तुमची खरंच शेतकऱ्यांप्रती इतकी आस्था आहे, तुमचा इतका जिव्हाळा आहे, तर तुम्ही का नाही, शेतकरी जर आत्महत्या करायला प्रवृत्त होतोय तरीही तुम्ही कर्जमाफी द्यायला तयार नाही. आणि तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, समस्या ऐकून घेत आहेत, तर तुम्ही म्हणताय ते राजकारण करताय. आणि तुम्ही बिहारच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करताय, तिथे तुम्हाला प्रचाराला वेळ मिळतोय, ते राजकारण नाहीये. म्हणजे मापदंड जर लावायचा असेल तर तो सारखा लावला पाहिजे. जयश्रीताई, मला वाटतं अनिलजी बोलले त्यात काही चुकीचं नाहीये, ते त्यांचं कर्तव्य बजावतायत. निवडणूक आयोगाचं वकीलपत्र भारतीय जनता पक्षानेच घेतलेलं आहे. त्यामुळे सातत्याने ज्या वेळी राहुलजी गांधी असतील किंवा आदरणीय आदित्यजी ठाकरे असतील यांनी ज्या वेळी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्याची उत्तरं देण्याचं काम भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे. मुळात जर खरोखरच त्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असेल, दुबार मतदार, मयत मतदार हा जो काही घोळ असेल, बोगस मतदान होत असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागणी करायला हवी होती की मतदार याद्यांची दुरुस्ती करा. परंतु भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाचं साटलोटो हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. दुसरा महत्वाचा विषय की हे सांगतायत की फडणवीस हे कर्तव्य बजावतायत बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रचार करून. ते तिकडे प्रचाराला जाऊन त्यांचं कर्तव्य बजावत असतील तर उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून लोकशाही मधल्या एका चांगल्या सक्षम जबाबदार नेत्याचं कर्तव्य बजावत आहेत. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही कितीही नावं ठेवलीत तरीही आज शेतकरी जो त्यांच्यापर्यंत जातोय तो शेतकरी आज म्हणतोय की तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला हवे होतात आणि तुमच्या काळात कर्जमाफी झालेली आम्ही विसरू शकत नाही. मला वाटतं ती एक सल जी शेतकरी आज सगळ्या माध्यमांमध्येही बोलतायत, तिकडे उद्धव ठाकरे साहेबांसोबतही बोलतायत, ती सल निश्चितच भारतीय जनता पक्षाला असणार आहे आणि त्या उद्विग्नतेमधून हे सगळं बाहेर येत आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याचा काही विषयच नाही. पण जयश्रीताई, एक मुद्दा असा आहे की आज उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलेलं आहे की जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड तुम्ही आपल्या शेतामध्ये लावा. मग हा मतपेरणीशी याचा आपण संदर्भ लावायचा नाही असं कसं होऊ शकतं? नाही, एक लक्षात घ्या की मतदान किंवा मतपेरणी याचा काहीही संबंध नाही. मुळात आपणही जर खाली ग्रामीण भागामध्ये फिरलात, गावोगावी जर गेलात तर लक्षात येईल की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा रोष आहे.
शेतीसाठी उत्पादन खर्च त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शेतीला खर्च वाढलाय, तुम्ही पिकाला भाव देत नाही आणि हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा आज हिरावला गेलाय. तुम्ही आश्वासनं देतायत आणि तारखांवर तारखा देतायत, कर्जमुक्ती तुम्ही देत नाही आहात. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला असताना बरोबर आहे. पण जयश्रीताई, त्याचबरोबर मला असं वाटतंय की कर्जमुक्तीचा विषय वेगळा, तो मुद्दा वेगळा आणि मत हा विषय वेगळा असताना ती दोन गोष्टी पुन्हा एकदा कुठेतरी एकत्र झाल्या तिथे, असं नाही तुम्हाला वाटत? शेतकरीच आज इतका प्रचंड मोठा रोषात आहे, शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रचंड मोठी उद्विग्नता आहे आणि त्या रोषातून जेव्हा शेतकऱ्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे असं सांगितलंय की आम्ही हे सरकार आम्हाला नको होतं, आज आम्हाला यांना जे वाटतंय की ईव्हीएमचा विषय का येतोय किंवा त्या ठिकाणी मतदानाचा विषय का येतोय, कारण लोकांच्याही लक्षात आलंय की जे सरकार निवडून आलंय ते सरकार आम्हाला नको होतं, आम्हाला हे सरकार नको होतं, आम्हाला तुमचं सरकार हवं होतं. जेव्हा ही उद्विग्नता येते त्यावेळी साहजिकच आहे की तुम्हाला जर हे शेतकरी विरोधी सरकार नको असेल तर तुम्ही गावागावांमध्ये बोर्ड लावा. ते चुकीचं काय बोललेलं? बरं, ठीक आहे. आपण या संदर्भामध्ये चर्चा करतच राहणार आहोत, कारण अजून 4 दिवस हा दौरा सुरू असणार आहे आणि त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप होतील, दावे प्रतिदावे होतील. पण आज तुम्ही इथे येऊन या विषयावरती चर्चा केली, दोन्ही बाजूने आपले मुद्दे मांडलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.